नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे. आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य आणि जिल्हा क्रीडा परिषद रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने तळा येथील तालुका क्रीडा संकुलात नूतन अद्ययावत व्यायामशाळा आणि क्रीडा साहित्याचा लोकार्पण सोहळा राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री नामदार अदिती तटकरे यांच्या शुभ हस्ते नुकताच उत्साहात पार पडला. जिल्हा वार्षिक योजनेतून 2025-26 मंजूर करण्यात आलेल्या या सुविधांमुळे तळा तालुक्यातील उद्योन्मुख खेळाडूंना आता हक्काचं आणि आधुनिक व्यासपीठ उपलब्ध झालं आहे. याप्रसंगी बोलताना नामदार अदिती तटकरे म्हणाल्या की ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये मोठी गुणवत्ता आहे. या गुणवत्तेला योग्य संधी आणि आधुनिक सुविधा मिळाव्यात यासाठी तालुका क्रीडा संकुलाचा कायापालट करण्यात येत आहे. या अद्ययावत व्यायामशाळेचा उपयोग करून खेळाडूंनी आपली शारीरिक क्षमता वाढवावी आणि राज्याच्या आणि देशाच्या नकाशावर तळा तालुक्याचं नाव सुवर्ण अक्षरात कोरावं. यावेळी तळात पंचायत समितीचे सभापती श्री नथुराम मुकण, उपसभापती श्री रवींद्र मांडवकर, सदस्या सौ अक्षरा कदम, सौ रुपाली तांडेल, जिल्हा परिषद सदस्या सौ गीता जाधव, सौ नलिनी लोखंडे आणि तळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ माधुरी घोलप यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच प्रशासकीय अधिकारी म्हणून तहसीलदार स्वाती पाटील मॅडम, गटविकास अधिकारी श्री शिंदे, गट शिक्षण अधिकारी सौ सुरेखा तांबट, तालुका क्रीडा अधिकारी श्री प्रकाश वाघ, तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री मंगेश देशमुख, उपाध्यक्ष श्री पुरुषोत्तम मुळे, सचिव श्री महेंद्र शेठ कसबजे, खजिनदार श्री चंद्रकांत रोडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष श्री नाना भौड, ॲडव्होकेट उत्तम जाधव, माजी सरपंच श्री जगन्नाथ तांडेल आदी मान्यवर शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सोहळ्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे जिल्हा आणि राज्यस्तरावर विविध क्रीडा प्रकारात दैदिप्यमान यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला. आपल्या लाडक्या खेळाडूचं कौतुक होताना पाहून उपस्थित पालकांच्या आणि शिक्षकांच्या चेहऱ्यावर अभिमानाचे भाव दिसत होते. या नवीन सुविधांमुळे तळा तालुक्यातील क्रीडा संस्कृतीला मोठी चालना मिळणार असून खेळाडूंमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.